यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन, असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे 7 तारखेला होणार आहे। त्यापूर्वी 5 तारखेला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे। परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत जी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरताना पाहायला मिळत आहे। ठाकरे एकीकडे शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी लढत असताना विशाल पाटील हे अपक्ष मैदानात उतरलेले आहेत। खरं तर सांगली लोकसभा मतदारसंघावरती काँग्रेसने दावा ठोकलेला होता, परंतु तिकीट न मिळाल्यामुळे विशाल पाटील नाराज झाले आणि त्यांनी संपूर्ण अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। प्रचार जोमात रंगात आलेला असल्याचं पाहायला मिळतंय। विशाल पाटील यांची आज प्रचार सभा मिरजेमध्ये होते आणि मिरजेमधले इंजिनियर्स आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्सची सभा त्यांनी घेतलेली आहे। आपल्यासोबत स्वतः विशाल पाटील आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत। खरं तर काल 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे हे देखील संपूर्ण सांगलीत आले। त्यांनी तुमचेच मित्र असलेले एकेकाळचे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सभा सुद्धा घेतली। थेट तुमच्यावरती प्रत्यक्षपणे त्या सभेमध्ये हल्लाबोल चढवण्यात आला की भाजपकडनं तुम्ही उमेदवारी घेतली आहे, भाजपचे 2 उमेदवार उभे आहेत, हालाकी तुम्ही संपूर्ण अपक्ष अशी उमेदवारी। नेमकं मला कळलं नाही त्यांचा म्हणण्याचा रोग कुठे होता आणि काय अजेंडा होता कालच्या त्यांच्या सभेचा। जर 2 भाजपचे उमेदवार असतील तर त्यांना फायदा झाला पाहिजे असं मला वाटते। पहिल्यापासून जनतेला ठाऊक आहे, माहीत आहे की चंद्रहार पाटील हे का उभारलेत आणि कशासाठी उभारले। या ठिकाणी काँग्रेसचा विचार खूप स्ट्रॉंग आहे। आमच्यात पहिल्यापासून जन्मापासून काँग्रेसचा विचार हा अगदी घट्ट विचार आहे आणि आम्ही आमच्या विचाराशी दूर जाणार नाही। आता स्वाभाविक आहे, शिवसेना असा पक्ष आहे जो कित्येक वर्षे भाजपबरोबर होता, त्यामुळे सांगलीची जनता शिवसेनेला भाजपचाच दुसरा चेहरा असं ओळखते। त्यामुळे ह्या ठिकाणी भाजपला मदत आम्ही करावी असं शक्य नाही। आजपर्यंत भाजपला शिवसेनेनेच मदत केली। आता अर्थात भारताच्या ह्या आघाडीत इंडिया अलायन्समध्ये शिवसेनेची गरज आहे म्हणून काँग्रेस पक्षाने काही कॉम्प्रोमाइजेस केलेत, काही तडजोडी केल्या आणि त्यातली ही चांगली तडजोड असावी। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। ह्याचा मतलब असं नाही की आमच्यावर अन्याय होत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गप्प बसावं आणि म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते हा लढा हा काँग्रेसच्या अस्तित्वासाठी लढतायत। एकीकडे आता तिरंगी लढत होते, ठाकरेंकडनं चंद्रहार पाटील जे सातत्याने त्यांच्यावरती टीका केली जाते की ते नवखे उमेदवार आहेत, त्यांना राजकारणाचा तेवढा दांडगा अनुभव नाही आहेत, परंतु ते थेट तुमच्यावरती आता प्रहार करताना पाहायला मिळतात की तुम्हाला जो चिन्ह मिळाला आहे लिफाफा, त्या लिफाफ्यामध्ये भाजपचे पैसे आहेत की काय, असा थेट हल्लाबोल जो आहे तो ते प्रचार सभेमधनं करताना पाहायला मिळतात, कारण की तुमच्यामुळे त्यांचं नुकसान होतं असं त्यांचं म्हणणं। साहेब कसं आहे, ही तिरंगी लढत नाही आहे, ही थेट लढत आहे। इथं भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढाई चालू आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आमच्या काँग्रेस पक्षाचं चिन्ह मला मिळालं नाही म्हणून मी आज लिफाफा या चिन्हावर लढतोय। या लिफाफ्याच्या आत पैसे नाही आहेत, तर या लिफाफ्याच्या आत काँग्रेस पक्षाचा हात आहे आणि 4 तारखेला जेव्हा लिफाफा निवडून येणार, या लिफाफ्यातून काँग्रेसचा हात वर येणार आहे। त्यांना कदाचित काही अजेंडा आहे शिवसेनेच्या उमेदवाराला आणि त्याचा अजेंडा तोच आहे की त्यांनी माझी मतं खावीत जेणेकरून भाजपला फायदा व्हावा। जर तसं नसतं तर त्यांनी जर लढाई ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे तर आत्तापर्यंत त्या उमेदवारानं प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवाराविरोधात काहीही कसं बोललं नाही। माझा प्रत्येक चार्ज हा विद्यमान खासदारांच्या विरोधात आहे, कारण मी त्यांच्या विरोधात पारंपरिक लढा लढतोय। शिवसेनेचे उमेदवार तसं बोलताना दिसत नाहीत। हे दोन्ही उमेदवार एका भाषेत बोलतात। कोण कुणाची बी टीम आहे जर बघायचं असेल तर दोघांची भाषणं आणि दोघांचे मुद्दे पहा।
दोघांचे मुद्दे तेच आहेत. ते विशाल पाटलाला टार्गेट करतात, काँग्रेस पक्षाला टार्गेट करतात, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करतात. हे दोघं एकामेकाची भाषा बोलतात. ह्या दोघांच्या कॅम्पेनिंगमध्ये खूप साम्य आहे. कदाचित ही पूर्ण कॅम्पेनिंग स्ट्रॅटेजी एकच व्यक्ती बसून ठरवतो. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. तुम्ही आता एक महत्त्वाचं विधान केलं आहे की दोघांच्याही विधानांमध्ये साम्यता आहेत, प्रचार त्याच पद्धतीने करतात, दोघांचंही एक स्ट्रॅटर्जी कोणीतरी एकच व्यक्ती ठरवत असेल. परंतु एक गौप्यस्फोट संजय राऊतांनी सुद्धा तुमच्या संदर्भात केला आहे की खरं तर 2019ला तुम्ही स्वतः स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष असलेले राजू शेट्टींकडे गेलात आणि त्यांना तुम्ही सांगितलं की सांगलीमध्ये काँग्रेसचं काही अस्तित्व नाही आहे, सांगलीमध्ये बरीच काँग्रेसमध्ये संपूर्ण बिखरलेलं आहे काँग्रेस, त्यामुळे मी तुमच्या पक्षाकडनं तिकीट घेऊन उभा राहतो. तुम्ही त्यावेळेस 2019ला तुम्ही तिकीट मागा सांगलीचं असं तुम्ही सांगितलेलं होतं, असं संजय राऊत यांचा गौप्यस्फोट आहे. या संदर्भात काय ही सत्यता आहे का यात? संजय राऊत साहेब कुठनं त्यांच्या माहित्या आणतात हे मला माहीत नाही. ह्या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं किंवा त्यांचा जो स्वाभिमानी पक्ष आहे त्याचं काही अस्तित्व नाही आहे. कुठलाही राजकीय माणूस जो काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवू शकतो असा व्यक्ती अशा पक्षाकडे कधीच उडी मारणार नाही, ज्यांचं इथं शून्य अस्तित्व आहे. स्वाभिमानी तिकीट का दिलं ह्यासाठी स्वयं आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी अगदी कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीला कुलूप लावण्याचं कामही मागच्या वेळी केलं होतं. खूप मोठा उद्रेक आमच्याकडनं झाला होता. त्यामुळे हे आता त्यांना इलेक्शनला सोयीचं व्हावं. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. भाजपला मदत व्हावी म्हणून असे काहीतरी वक्तव्य करतात. मी संजय राऊत साहेबांना आता सिरियसली घ्यायचं सोडलेलं आहे. ते महाराष्ट्रात काय बोलतात, कदाचित महाविकास आघाडीसाठी बोलत असतील, पण ह्या सांगली जेव्हा ते येतात त्या कुठला तरी एजेंडा घेऊन येतात. तो एजेंडा का घेऊन येतात, त्याच्या मागे काय आहे हे मला अजून कळलेलं नाही आणि वेळ कदाचित ते उलगडा करेल. पण हा मूर्खपणा आहे की मी स्वतः मला उमेदवारी काँग्रेसची मिळत असताना मी दुसऱ्या पक्षाकडनं उमेदवारी मागावी आणि तिथून मी घ्यावं आणि काँग्रेसचं चिन्ह सोडावं. हे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मागच्या 19पर्यंत फक्त एकदा पराभूत झालेला असा बालेकिल्ला सोडणं आणि जर मला नकोच होता तर मागची निवडणूक झाल्यावर मी दुसऱ्या दिवशी पुन्हा काँग्रेस प्रवेश करून पुन्हा काँग्रेसच्या कामाला का लागलो. आणि तसं नसतं तर काँग्रेस पक्षाने मला का ठराव करून दिला की तुम्ही त्या पक्षात उभा राहा. हे बघा, संजय राऊतांना काय माहीत नाही. संजय राऊत कुणाच तरी ऐकतात, त्या व्यक्तीच्या मनात ह्या स्टोऱ्या तयार होतात आणि ते संजय राऊत इथे येऊन डिलिव्हर करतात. ती व्यक्ती कोण आहे ही जनतेला माहीत आहे. काही दिवसात ते नाव बाहेर येईल. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. तर तुम्ही संजय राऊतांचा मूर्खपणा वगैरे तुम्ही बोलता आहात, परंतु जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये जयंत पाटील यांचं एक महत्त्वाचं स्थान आहे. सातत्याने तुमच्याकडनं प्रचार करताना अनेक तुमच्यासोबतचे असलेले नेते मंडळी, तुम्हाला सपोर्ट करणारे भाजपचे माजी आमदार असतील, तुम्ही असेल, सातत्याने संपूर्ण जयंत पाटलांवरती तुम्ही रोख ठेवतात की जयंत पाटलांमुळेच खरं तर हे सगळं सांगलीतलं जे राजकारण आहे बदललेलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये खरं तर तुमची तिकीट कापण्यामध्ये जयंत पाटलांची भूमिका असं म्हटलं जातं. यात किती तथ्यता आहे? कारण की जयंत पाटलांनी परवाच्या सभेमध्ये थेट सांगितलं की माझा काही काडी मात्र संबंध नाही या सगळ्या षडयंत्रामध्ये, काय राजकारणामध्ये. पुन्हा मी सांगतो, मला माहीत नाही जे मागे कोण आहे. जनतेला माहीत आहे, मला माहीत नाही. रोख सातत्याने तुमचे मित्र, तुमच्या सोबत असणारे सहकारी सातत्याने जयंत पाटलांना टार्गेट करताना पाहायला मिळतात. भर भाषणामध्ये तुमचे सहयोगी जेवढे मित्र आहेत तुमच्या सभेमध्ये असणारे ते जयंत पाटलांवरती रोख देतात आहेत आणि मग तुम्हीच स्वतः म्हणतात की मला माहीत नाही. प्रत्येकाचं आपापलं ओपिनियन असू शकते, त्या नेत्यांचं आहे.
त्या नेत्यांना वाटते ह्या सगळ्या षडयंत्रामागे ते आहेत. जेव्हा मला पुरावा मिळेल तेव्हा मी बोलीन, पण मी असं हवेत गोष्टी बोलत नसतो. खरं तर तुमचे मित्र असलेले विश्वजित कदम हे काल परवापर्यंत तुमच्या बाजूने लढत होते. 2 दिवसापूर्वी सभा झाली, त्या सभेमध्ये देखील त्यांनी सांगितलं की आम्ही सांगलीचे वाघ आहोत आणि खरं तर एक कसलेला मल्ल जो आहे तो या संपूर्ण सांगलीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात पाठवला पाहिजे होता, परंतु नौखा उमेदवार जो आहे तो पाठवण्यात आला असं विश्वजित कदमांनी सांगितलं. आणि त्यानंतर सातत्याने संजय राऊत जे ठाकरे गटाचे नेते आहेत तिथे तळ ठोकून होते, त्यांनी पुन्हा विश्वजित कदमांवरती टीका केली की खरं तर तुम्ही वाघ आहात तर 4 जूनला ते कळेल, तुम्ही चंद्रहारला निवडून आणून द्या, असं थेट आव्हान एकमेकांना देताना पाहायला मिळतात. खरं तर तुमची बाजू घेतल्यावरती विश्वजित कदम कुठेतरी अडचणीत आलेत का? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. डॉक्टर विश्वजित कदम माझी बाजू घेतात आणि पक्षाची बाजू घेतात, सातत्याने घेतात आणि राईटफुली घेतात. त्यांचं बरोबर आहे. त्यांनी ज्या वेळेला भाषणात माझ्याबद्दल किंवा उमेदवाराबद्दल वक्तव्य केलं ते त्यांनी मनातून बोलतात. कुठला षडयंत्र म्हणून आतलं काहीतरी बाहेरचं काहीतरी वेगळं म्हणून बोलत नाही. ह्या सांगली जिल्ह्यातले ते वाघ आहेत, ह्यात काही शंका नाही. इथं आमचं डॉमिनन्स आहे काँग्रेस पक्षाचं. आमच्या भांडणामुळे आमचा पूर्वी नुकसान झालं असेल, पण आता आम्ही एक संघ आहे, विचारणे एक संघ आहे. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचा आदेश ते मान्य करणार हे आम्हाला माहिती आहे आणि त्या पद्धतीनं आमचं कामकाज चालू आहे. पण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला महाविकास आघाडीचा उमेदवार समजत नाही. आणि काँग्रेस पक्षाचेच कशाला, काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादीचे किंबहुना शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते महाविकास आघाडीचा खरा विचाराचा उमेदवार हा मला समजतात. त्यामुळे मतदार हा खूप पुढे गेलेला आहे. त्यामुळे रिस्पेक्टफुली आम्ही सांगतो सर्व नेत्यांना, इन्क्लुडिंग डॉक्टर विश्वजित कदम साहेबांना, की आपण आता काय जरी सांगितलं तर जनता जरा पुढे गेलेली आहे आणि त्यामुळे जनता आता माघार घेणार नाही. त्यामुळे ही जी चॅलेंजिंग करायची भाषा राऊतसाहेब करतात ह्याच्यामागे त्यांचा तो पॉलिटिकल एजेंडा आहे. त्यांना ह्या ठिकाणी डिव्हिजन ऑफ वोट्स करायचे आणि भाजपला जिंकवायचं आहे. त्यामुळे ते अशी भाषणं करत बसतात. ह्यातनं काही फरक पडणार नाही. मतदार खूप पुढे गेलेले आहेत. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. तुम्ही नातू आहात वसंतदादा पाटलांचे, जे राज्याचे एकेकाळचे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. तुमच्यावरती आता अपक्ष निवडणूक लढवण्याची वेळ येते. दुसरीकडे विश्वजित कदम यांची कोंडी होताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने संजय राऊत त्यांच्यावरती अटॅकिंग मोडमध्ये आहेत त्यांच्या सगळ्या वक्तव्याच्या संदर्भात, असं तुम्हाला एकंदरीत वाटतं का संजय राऊत, जयंत पाटील ह्या सगळ्या नेत्यांकडनं सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसवरती कुठेतरी दबाव तंत्र, वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, जिल्ह्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याची अशी काही रूपरेषा आखली जाते का? काय ह्याच्या मागचं षडयंत्र वाटतं? डॉक्टर विश्वजित कदम आणि आम्ही एक संघ झालो, एक दिल झालो. त्यामुळे पुढच्या काळात विश्वजित कदमांमध्ये ह्या राज्याचं नेतृत्व करायची म्हणजेच मुख्यमंत्री व्हायची क्षमता आहे, ती कॅपॅसिटी आहे आणि त्या पद्धतीनं वाटचाल त्यांची चालू आहे. वसंतदादांना मानणारा ह्या राज्यात खूप मोठा गट आहे आणि माझ्या तोंडून ह्या अखंड गटानं विश्वजित कदमांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. ह्या षडयंत्रामागे कोण आहे मला माहीत नाही, पण निश्चित ह्या षडयंत्राचं टार्गेट जेवढं विशाल पाटील वसंतदादांचा नातू म्हणून आहे तेवढंच टार्गेट हे विश्वजित कदमसुद्धा आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. ह्या षडयंत्रातनं बाहेर यायचं असेल तर ह्या वेळेला मोठ्या फरकाने विशाल पाटलाचा विजय झाला पाहिजे आणि विशाल ज्यावेळी निवडून येईल तर विशाल निवडून येणार नाही तर काँग्रेस पक्ष ह्या ठिकाणी निवडून येणार आहे. काँग्रेस पक्षाच्या एकीचा उमेदवार निवडून येणार आहे आणि आमची एकी अशी राहिली तर काही नजीकच्या काळात ह्या सांगली जिल्ह्याला पुन्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळणार आणि हे कोण रोखू शकणार नाही.
तुम्ही म्हणतायत की तुम्ही विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकत्र आले, त्यामुळे खरं तर कुठेतरी तुमचे विरोधक बिथरलेले आहेत असं तुमचं एकंदरीतच म्हणणं आहे. परंतु काँग्रेस जिल्ह्यातलं सांगली जिल्ह्यातलं काँग्रेसचंच अस्तित्व जे आहे ते नाहीसं करण्यास काही लोक कारणीभूत ठरतात आहेत का? ज्या पद्धतीने हे सगळं निवडणूक सुरू आहे, थेट लढत होत असताना तुमची एंट्री होते, तुम्हाला तिकीट भेटलं नाही म्हणून तुमची एंट्री होते, त्याच्यानंतर बाकीची ही सगळी तुम्ही प्रचार यंत्रणा सांगितली की ज्या पद्धतीने स्क्रिप्ट कुठून तरी येते, कोणीतरी ठरवतंय, त्या पद्धतीने काँग्रेस जिल्ह्यातल्या काँग्रेसवरतीच हे संपूर्ण डाव आखला गेला आहे. हे तर मी सांगतो, पक्षावर डाव आहे, हा माझ्या एकट्यावर नाही आहे आणि म्हणून बंड माझं नाही आहे, पक्षाचं आहे. पक्षाचे प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याचा आहे. आणि निवडणुकीचा निकाल काय खूप लांब नाही, महिन्याभरात निकाल लागून जाईल आणि तुम्हाला पाहायला मिळेल की ह्या ठिकाणी चंद्रहार पाटील यांना अत्यल्प मतदान होणार. ते ह्या स्पर्धेत नाही आहेत, शर्यतीत नाही आहेत. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. जवळपास नाही आहेत, ही थेट लढत आहे. ही भाजपची आयडिओलॉजी संपवण्यासाठी, काँग्रेस पक्षाची आयडिओलॉजी पुन्हा ह्या जिल्ह्यात भक्कम करण्यासाठी हा लढा आहे आणि ह्या लढ्यात विजय हे काँग्रेस पक्षाच्या आयडिओलॉजीचेच होणार, हा मला 100% विश्वास आहे. आणि आज जी बोलतात करतात ह्या सगळ्यांची तोंड 4 जूनला चूप होणार आहेत, गप्प होणार आहेत. कारण ते जे डाव करतात मतविभाजनाचा, माझं मतविभाजन करून ते चंद्रहार पाटलाला कसं जाईल, म्हणजे भाजपला कसा फायदा होईल, त्यांच्या ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी फेल होणार आहेत. चंद्रहार पाटील हे फक्त दाखवण्यापुरते उमेदवार आहेत, त्यांना खाली मतदान पडणार नाही. लोक आता निर्णय घेतलेला आहे. काही भाजपबरोबर आहेत ती भाजपबरोबर आहेत आणि मोठ्या संख्येने जनता भाजप विरोधी जी आहे ती सगळी माझ्या पाठीशी आहे. ह्या सगळ्या निवडणुकीत एक महत्त्वाचा प्रकर्षाने मुद्दा ठरला जातोय की सातत्याने सांगितलं की एखादा तयार झालेला मल्ल जो आहे या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरला पाहिजे होता. परंतु चंद्रहार पाटील अवघे नौखे असले तरी ते साधारण कुटुंबातले आहेत, ते कोणतेही कारखानदार नाही आहेत, ते कोणतेही संस्थानिक नाही आहेत, त्यामुळे त्यांना नाकारलं जातं आहे. तरी देखील आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असं ठाकरे गटाकडनं सातत्याने सांगितलं जातं. कुठेतरी आम्ही साखर कारखानदार नाही आहोत, आम्ही शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेले नाही आहोत असा अप्रत्यक्षपणे टोला देखील लगावला जातोय. हे बघा, हे काहीतरी खूप मोठी चुकीची कल्पना आहे की कारखानदार म्हणजे चोर असतात. पहिला तर आम्ही कारखानदार नाही आहे. कारखानदारी ही सहकारी तत्वावर चालते. मी माझ्या कारखान्याचा मालक नाही, माझ्या कारखान्याचा मालक हा सामान्य सभासद आहे. कारखान्याचा जेव्हा मी चेअरमन होतो तर माझ्या 40,000 सभासदांच्या पुढे निवडणुकीला जाऊन त्यांनी मला प्रतिनिधी म्हणून निवडतात. त्या कारखान्याची जी अडचण असते ती सर्व सभासदांची असते. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. तिथं मोठेपणा घ्यायला लागतो की सर्व अडचण ही माझ्या अंगावर घेऊन, वाईटपणा घेऊन लोकांची कामं करावं लागतात. माझ्या तुलनेत जे भाजपचे उमेदवार आहेत ते काय सहकारी कारखान्यांचे चेअरमन नाही आहेत, ते खाजगी मालक आहेत. खाजगी कारखाने आहेत, 2 कारखान्यांचे मालक आहेत. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे, मी सामान्य शेतकरी घराचाच आहे. माझे वडील, माझे आजोबा ह्या काँग्रेस पक्षासाठी लढलेत. आम्ही सामान्य राहिलेलो आहे. आम्ही कॉन्ट्रॅक्टिंगचा व्यवसाय करत नाही, आम्ही वाळूची तस्करी करत नाही, आम्ही काळे धंदे करत नाही. तर तुम्ही खोलात गेला आणि तुम्ही केसेस पाहिले, आमच्यावर केसेस जे होतात ते शेतकऱ्यांसाठी लढलो म्हणून होतात, सामान्य माणसाला लढलो म्हणून होतात. त्यांच्यावर जे केसेस तुम्ही बघितला ते गुंडगिरी केली म्हणून होतात, स्मगलिंग केली म्हणून होतात, चोऱ्या केल्या म्हणून होतात. हा फरक आहे. सामान्य माणूस हा चंद्रहार पाटलांसारखा नसतो. सामान्य माणूस हा सामान्य असतो आणि सामान्य माणसाचीच इच्छा आहे की ह्या वेळेला विशाल पाटील निवडून यावा. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असलेले प्रकाश आंबेडकर यांनी तुम्हाला अपक्ष तुम्ही उमेदवार म्हणून पाठिंबा दिलेला आहे. खरं तर 5 तारखेला प्रचाराच्या तोफा थंड होणार आहे. त्याच्या अगोदर प्रकाश आंबेडकर तुमच्या प्रचारासाठी सांगली मिरज मध्ये दाखल होणार आहे. किती तुम्हाला प्रकाश आंबेडकरांच्या पाठिंब्यामुळे फायदा तुम्हाला जाणवतोय आणि या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर हे तुम्हाला जीवनदान देणारे ठरतील का काय अशा पद्धतीने? 100%.
हा जो मोठा वोट बँक आहे तो त्यांचा प्रेमाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या संविधानासाठी खूप मेहनत घेतली. आज संविधान वाचवण्याची गरज आलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहेब ते ह्या संविधान रक्षण करण्यासाठी पुढे आलेले आहेत, पुढे सरसावलेले आहेत. त्या संविधान रक्षणासाठी मी त्यांना साथ द्यायचा शब्द दिलेला आहे आणि त्यांना वाटते की ह्या संविधानाच्या रक्षणाच्या कार्यक्रमात विशाल पाटील चांगली भूमिका घेऊ शकेल आणि म्हणून त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग या सांगली जिल्ह्यात आहे. कदाचित मागचा माझा पराभव हा तो वर्ग माझ्यापासून दूर गेल्यामुळे झाला असेल. हा वर्ग आम्हालाही मानणार आहे, पूर्वीपासून आमच्या आयडिओलॉजीचा आहे, वसंतदादांना मानणार आहे. आमच्याबरोबर बाळासाहेब आंबेडकर आल्यामुळे हा पूर्ण वर्ग हा आमच्याबरोबर ठाम राहणार आहे आणि माझ्या विजयात खूप मोठा वाटा हा त्या पाठिंब्याच्या निर्णयाचा असणार आहे. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत जी आहे ती पाहायला मिळत आहेत आणि जे अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील आपल्याशी बोलत होते. सविस्तर त्यांनी बातचीत केली. खरं तर सांगलीमधल्या काँग्रेस पक्षाला कुणीतरी घाला घालण्याचं काम करतं आहे. विश्वजित कदम आणि मी दोघेही सोबत एकत्र आलो आहे, त्यामुळे आमचे विरोधक जे आहेत ते बिथरलेल्या अवस्थेमध्ये आहेत. त्यामुळे आमच्यावरती थेट हल्ला आणि प्रहार जो आहे तो त्यांच्याकडनं केला जातो आहे, असा थेट जे रोकटोक मत आहे ते सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष असलेले उमेदवार विशाल पाटील यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, सांगली. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन, असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.